जय महाराष्ट्र आणि नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कोडिंगची शाळावर. मागच्या क्लासमध्ये आपण आयताच्या क्षेत्रफळ एरिया ऑफ रेक्टँगल एक मस्त गुगल स्टाईलचा प्रोग्राम लिहिला. आज आपण त्याच प्रोग्रामसोबत एक छोटासा प्रयोग करणार आहोत आणि पायथनच्या मेंदूची एक भन्नाट ट्रिक पाहणार आहोत, जिला म्हणतात इंटिजर विरुद्ध फ्लोट खेळ. इंट वर्सेस फ्लोट. हा खेळ जेवढा मजेशीर आहे तेवढाच कॉलेजच्या व्हायवा आणि इंटरव्ह्यूमध्ये हमखास विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न आहे. चला तर मग थेट थेट स्क्रीनवर जाऊया, प्रोग्राममध्ये बदल करून पाहूया. मागच्या वेळेला आपण हा कोड लिहिला होता, लेंथ बरोबर 4, ब्रीथ बरोबर 5 आणि एरिया इज इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रीथ. आता आपण जे 4 आणि 5 लिहिलेत त्यात कुठेही पॉईंट नाही, म्हणजे ते इंटिजर आहेत हे आपल्याला माहिती आहे. पण पायथनमध्ये खरोखरच त्यांना इंटिजर म्हणायला का हे चेक करण्यासाठी पायथनकडे एक स्पेशल माणूस आहे, ज्याचं नाव आहे टाईप. याला म्हणतात फंक्शन. सो टाईप ब्रॅकेट. आपल्या कोडमध्ये लिहूया प्रिंट ब्रॅकेट टाईप ब्रॅकेट लेंथ ब्रॅकेट बंद. तशाच प्रकारे प्रिंट टाईप ब्रीथ आणि प्रिंट टाईप एरिया. चला आता जाणून घेऊया आपण जे लिहिलेले आहे लेंथ एरिया आणि ब्रीथ हे काय आहे. हे इंटिजर आहे की फ्लोट आहे की स्ट्रिंग आहे. तर याच्यासाठी आपण हे लिहिलं प्रिंट टाईप ब्रीथ लेंथ आणि एरिया. तर आता हा कोड रन करून बघूया. बघा स्क्रीनवर काय आउटपुट येत आहे. आता इथे लिहिलेलं आहे क्लास इंट क्लास इंट. म्हणजे पायथनने तिन्हीचा टाईप इंट म्हणजेच इंटिजर दाखवलेला आहे, कारण लांबी आणि रुंदी दोन्ही पूर्ण संख्या होत्या. जे आपण लेंथ आणि ब्रीथ लिहिलं होतं हे पूर्ण संख्या होत्या 4 आणि 5, त्यामुळे क्षेत्रफळही इंटिजर आलं आहे. आता खरी मजा बघा. समजा मी लांबी बदलून 4 ऐवजी 4.0 केला आणि रुंदी 5 ऐवजी किंवा 5च ठेवूया आपण. पायथनच्या नियमानुसार 4.0 हा पॉईंट आल्यामुळे फ्लोट झाला, पण रुंदी अजूनही इंटिजर आहे. आता जर आपण क्षेत्रफळ काढायला गेलं तर पायथन फायनल उत्तर इंटिजर देईल की फ्लोट देईल. चला प्रोग्रामलाच विचारूया. स्क्रीनवर बघा, लांबीचा टाईप दाखवतोय क्लास फ्लोट, रुंदीचा टाईप दाखवत आहे क्लास इंट. आपण चेंज करूया आता. म्हणजे एक एरिया, पण एरियाचा टाईप ऑटोमॅटिकली काय झाला आहे, फ्लोट झाला आहे. म्हणजे 4.0 गुणिला 5 हा 20.0 येणार. सो स्क्रीनवर फायनल उत्तर 20 न येता काय छापून आला आहे, 20.0. सो मित्रांनो, हाच तो हुकुमी इंटरव्ह्यू प्रश्न आहे. प्रोग्रामिंगचा नियम असा आहे की तुमच्या संपूर्ण फॉर्म्युल्यामध्ये एक जरी टर्म किंवा व्हॅल्यू फ्लोट म्हणजे पॉईंटवाली असेल तर पायथन अख्खं फायनल उत्तर फ्लोटमध्ये कन्वर्ट करून देणार. याचं साधं उदाहरण आपण समजूया. समजा आपल्याला शेजारच्या बंडूच्या दुकानामधून दुधाची पिशवी घेऊन यायची आहे. दूध कसं असतं, एकदम शुद्ध पांढरं आणि स्वच्छ, म्हणजे आपला साधा इंटिजर नंबर. आता त्या दुधाच्या पातेल्यात बंडूने चुकून लिंबाचा फक्त एक थेंब टाकला. तो थेंब म्हणजे आपला पॉईंटवाला फ्लोट नंबर. आता मला सांगा, फक्त एक थेंब पाडल्यामुळे भांड्यातलं थोडंसं दूध खराब होईल की अख्खं दूध फाटून जाईल? साहजिकच आहे, अख्खं दूध फाटणार. अगदी तसंच पायथनचं आहे. तुमच्या गणितात किती मोठे इंटिजर नंबर असू दे, तिथे जर लिंबासारखा थेंबासारखा एक जरी फ्लोट नंबर आला तर पायथन संपूर्ण उत्तर हा फ्लोट बनवून टाकतो. जर आपण लांबी 4.3 किंवा 5.5 रुंदी ठेवली तर दोन्ही फ्लोट आहेत, तर साहजिकच उत्तर फ्लोटच येणार. तर आजच्या क्लासमध्ये काय शिकलो, मोरल ऑफ द स्टोरी काय असेल हीच आहे की गणिताच्या प्रोग्राममध्ये एक जरी फ्लोट आला तर फायनल उत्तर हा पॉईंटमध्ये येणार. हा नियम डोक्यात पक्का फिक्स करून घ्या.
फिट करून घ्या. आजचा हा इंटिजर आणि फ्लोट खेळ कसा वाटला खाली कॉमेंट करून नक्की सांगा. पुढच्या क्लासमध्ये आपण फ्लोटबद्दल अजूनही काही भारी गोष्टी शिकणार आहोत. नेहमीप्रमाणे अजून सबस्क्राईब केले नसेल तर खाली दिलेल्या लाल बटनवर क्लिक करा, लाईक करा आणि शेअर तर नक्कीच करा. चला भेटूया पुढच्या क्लासमध्ये. बाय बाय. जय महाराष्ट्र. धन्यवाद.